नमस्कार. नमस्कार. मी आरोग्य सेवक रामेश्वर हिरडे, तांदूर बाजारवरून. मी समर्थ सक्सेसचं काम करतो. 2.5 महिन्याच्या आधी आम्ही 4 जण आलो होतो. राहुल ठोसर होते, मनोहर चोडोकार होते आणि 2-3 जण अजून होते. तर त्यावेळेस तुमच्याकडे मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस तुम्हाला उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं. अगदी बरोबर. हा, तर तुमचं नाव सांगा. अंजली सुभाष चांदूरकर, राहणार परतवाडा. परतवाडा. तुमचा आधीचा त्रास कोणकोणता होता? आधी भयानक त्रास होता. म्हणजे मला पायाने अजिबात चालता नव्हतं येत, मांडी घालून बसता नव्हतं येत मला, आणि पाय सारखा ठणकत होता. विशेष म्हणजे हे औषध घेतल्यानं माझं शुगर कमी झालं. सगळ्यात महत्वाचं मला म्हणजे जसं चक्कर येत होती, डोळ्याला खाज होती, डोळ्याला दिसत नव्हतं व्यवस्थित. आता ह्या औषधीमुळं काय झालंय की मी शुगरची गोळी बंद केली आहे. मी शुगरची गोळीच घेत नाही अजिबात. शुगरचं याच्यात औषधच नाही आहे, फक्त हे जी बॉटल आहे याच्यात शुगर आणि बीपी नॉर्मल करायचं आहे. अच्छा. तर हाही फायदा तुम्हाला झाला. पण तरी पण तेच म्हणत आहे मी. कारण काय, मला आता सकाळी उठल्यावर एकदम फ्रेश वाटते. म्हणजे असं काही त्रास नाही होत. नाही तर मग मला शुगरचा कसा त्रास होता, झोपेतून उठलं की चक्कर यायची मला. आणि टोंगळ्यातून ते पाणी वगैरे काढायचा त्रास होता म्हणजे? हो, पाणी झालं होतं माझ्या टोळ्यामध्ये. डॉक्टर रावतकडे काढलं होतं. त्याच्यामुळे त्याच्यानंतर तर एवढा भयानक त्रास होता पायाला की पाय असं ठणकत होता. म्हणजे असं चालताच नव्हतं येत की मला बेल्ट लावल्याशिवाय मी काम नव्हती करत पायाला. तुम्ही कोणकोणतं काम करता घरात? मी मेस चालवते मेस आणि माझ्याकडे जवळपास 25-30 मुलं असतात पॉलिटेक्निक कॉलेजचे. त्यांचा स्वतः सर्व उभ्यानं काम करता? स्वतः आता उभ्याने. किती महिने झालं तुम्हाला औषध घेऊन? हे तरी पण झाले 3 महिने. 2.5 महिने झाले. 3. त्यावेळेस आलो त्यावेळेसपासून आता 2.5 महिने. हा. आता तुम्हाला कोणता त्रास आहे तिथून चालून दाखवा. आता तो काही त्रास नाही आहे, व्यवस्थित आहे. एकदमच चांगली चालते मी. हो का? आता हे मला काहीच त्रास नाही आहे. चालते आणि मांडी घालून बसते. विशेष म्हणजे नाही तर मी मांडी घालून बसत नव्हती, पाय पसरून बसत होती. मला असं खाली वागता येत नव्हता, खूप त्रास होता मला. आता नाही आहे असा काहीच त्रास. तुम्ही कोणाला सांगितलं अजून मी माझ्या आजूबाजूंना सांगितलं. ते काका माझ्या घरी आले होते, पर्वतकर काका. त्यांनी मला सांगितलं होतं की तू हे आरसीएमची औषध घे बरं म्हणून पायासाठी, असे मला म्हणाले होते ते. पण मग मी त्यांना म्हटलं तुम्ही 2 मिनिटं बसा, मीच माझ्याजवळची औषध आणते तुम्हाला. तर मी माझ्याजवळची औषध दिली त्यांना. तुम्ही ह्या कोमट पाण्यात पुढे घेऊन पहा म्हटलं. तर त्यांनी ते औषध घेतली. तर नंतर तर एवढं चांगलं की आता त्यांनी स्वतः ती औषध चालू केली. तर त्यांची काळीच गेली आहे हातात. काळी नेहमी काळी राहायची. आई बाबांनी कृषी अधिकारी होते बाजूलाच राहतात आमच्या. आणि त्यांची काळी तर गेली. विशेष म्हणजे फ्रेश राहतात. मॉर्निंग वॉकला वगैरे जातात. नाही तर असं दुखत राहिलं की त्रास होतो ना. आता नाही आहे असं काही त्रास नाही आहे त्यांना दोघांना पण, आजी आजोबांना. अजून तुम्ही कोणाकोणाला सांगितलं? अजून ते आमच्या बाजूला गवईताई म्हणून आहे, त्यांना पण सांगितलंय. त्यांना खूप त्रास आहे. तर त्यांना म्हटलं तुम्ही या आणि घ्या म्हटलं औषध वगैरे. चांगली औषध आहे म्हटलं, एकदम सक्सेसफुल औषध आहे म्हटलं, डोळे मिटून. ठीक आहे. ठीक आहे, नमस्कार. अशा ह्या मॅडम आहेत, चांदूरकर मॅडम, आणि त्यांना खूप जबरदस्त रिझल्ट आला या औषधीचा. लोक म्हणतात तिच्या स्टिरॉइड आहे. नाही, स्टिरॉइड नाही आहे. पण लोक म्हणतात की बाबा याच्या स्टिरॉइड आहे. चांगले डॉक्टर म्हणतात तिथे, म्हणजे इच्छा अग्रवाल डॉक्टर आहे. एका जणाला मी औषध दिलं तर हे औषध घेऊ नका म्हणे, याच्या स्टिरॉइड आहे म्हणे. याच्या स्टिरॉइड आहेच नाही. आम्ही सांगतो, आम्ही जबरदस्ती करत नाही, कोणाला देताना नाही. बाबा याच्यात स्टिरॉइड वगैरे नाही आहे, आम्ही हेच सांगतो. ठीक आहे, मग तुम्ही औषध घेता आणि नियमित घ्या. आता रेग्युलर चालूच आहे माझी औषध. 3-4 महिने चांगलं जर औषध घेतलं तुम्ही तर तुम्ही चांगल्या ठेवू. आणि जेव्हा जेव्हा दुखन पुढं तेव्हा घ्यायचं. ठीक आहे. नमस्कार.